मोदी आणि सरसंघचालकांमध्ये 1.5 तास चर्चा झाली। दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतला असण्याची शक्यता आहे। सरसंघचालकांनी भाषणात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला होता। दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याची संघाची भूमिका आहे। 1.5 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर या दोघांमध्ये ही चर्चा झाली आहे। कारवाईबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। पाकिस्तानवर आणि दहशतवाद विरोधात कारवाईबाबत संघाचा कौल घेतला असण्याची शक्यता आहे। तर आत्ताची आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी दिल्लीतूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक देण्यात आली आहे। लष्करानं वेळ आणि ठिकाण ठरवावं आणि जोरदार प्रत्युत्तर द्यावं अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्यात। देशाला लष्करावर संपूर्ण विश्वास आहे असंही त्यांनी या बैठकीत बोलून दाखवलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत ही बैठक घेण्यात आली। या बैठकीत संपूर्ण रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे। काय ठरलं या बैठकीत बघा। भारतीय सैन्याला पंतप्रधानांनी पूर्ण सूट दिली आहे। कधी कारवाई करायची ते सैन्यानं ठरवावं। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं। भारतीय सैन्याला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असे सर्व महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आलेत। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज केंद्राच्या राजकीय समिती अर्थात CCPA बैठक होणार आहे। या बैठकीत दहशतवादावरील कारवाईचा ॲक्शन प्लॅन ठरू शकतो। CCPA देशाच्या महत्त्वाच्या राजकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन निर्णय घेत असतं। याआधी पुलवामा हल्ल्यानंतर CCPAची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढून घेण्यात आला होता। शिवाय भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये हवाई हल्लाही केला होता। तर भारताकडून होणाऱ्या सततच्या कारवाईनंतर पाकिस्तानची चांगली झोप उडाली आहे। पाकिस्तानचे माहिती मंत्री तरार यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेत मोठा दावा केलाय। भारत पुढील 24 ते 36 तासांमध्ये कारवाई करू शकतो। भारत या कारवाईसाठी पहलगाम घटनेचा खोटा सबब म्हणून वापर करू शकतो असा दावा तरार यांनी केलाय। Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापलाय। भारताला जशास तसं उत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे। पाकिस्तानच्या संसदेत बोलताना डार यांनी युद्धाचीही धमकी दिली। त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारलाय आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर दिली आहे। तर भित्र्या पाकिस्तानची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढतोय। कुपवाड आणि बारामुल्लानंतर अखनूर सेक्टरमध्येही गोळीबार झालाय। भारतीय लष्कराने या गोळीबाराचे चोख प्रत्युत्तर दिले। घुसखोरीचे कट उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पूर्णतः सतर्क आहे। तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली। आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असेल असं अमेरिकेनं म्हटलं होतं। तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तोच
बदललेत. अमेरिकेनं भारतानं तणाव वाढवू देऊ नये असं आवाहन केलंय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणार आहेत अशी माहिती मंगळवारी परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली आहे. So we are reaching out regarding the Kashmir situation, India and Pakistan, that he said we are reaching out to both parties and telling, of course, them to not escalate the situation. The Secretary expects to speak with the foreign ministers of Pakistan and India as early as today or tomorrow. He is encouraging other national leaders, other foreign ministers, to also reach out to the countries on this issue. तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दलही महासचिवांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि संघर्ष टाळण्याची गरज व्यक्त केली आहे. तर चोराच्या उलट्या बोंबा अशी पाकिस्तानची भूमिका आहे. मात्र भारतानं पाकच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा बुरखा तरातरा फाडलाय. संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारतानं पाकला कसं उघडं पाडलंय बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारतानं फाडला पाकड्यांचा बुरखा, पाकड्यांचा दहशतवादाचा पुरावा सादर. संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं पाकड्यांना लाथाडलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आणि जगभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. त्यातच आता भारतानं युएनच्या व्यासपीठावरून पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला. त्यामुळे दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा जगासमोर उघड झालाय. The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाची उपशाखा असलेल्या TRFनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या हल्ल्याचं थेट पाक कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे भारतानं पाकड्यांची कायदेशीर नाकेबंदी सुरू केली. दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्याची कबुली पाकड्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानंच दहशतवादाबाबत कबुली दिल्यानं भारताच्या हाती आयतं खोलीत मिळाले. त्यामुळेच भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकड्यांची पोलखोल केली. याआधी भारतानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला कसं उघडं पाडलं होतं ते पाहूया. डिसेंबर 2008 मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची टीका. 2016 उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याची टीका. 2019 पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे सादर. 2024 जम्मू काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी TRFवर बंदीची मागणी. आता पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आल्यानं वर्ल्ड बँक, IMF, युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद पाकिस्तानवर कोणते निर्बंध घालणार आणि पाकड्यांना सगळ्याच बाजूनं कसं ऑल आउट केलं जाणार याकडे लक्ष लागलं. मात्र भारतानंही दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पहलगाम हल्ल्याच्या 1 दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातल्या एका पर्यटकानं केलाय. आदर्श राऊत असं या पर्यटकाचं नाव आहे. तू काश्मीरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्या संशयितानं विचारल्याचं आदर्श राऊत यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी साम TVशी बोलताना ही माहिती दिली आहे.
तर पहलगामला जाऊन आलेले पर्यटक आदर्श राऊत यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 26 जण जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहे. खरं तर पहलगाम येथे फिरण्यासाठी जालन्यातील 3 कुटुंब गेलेले होते आणि राऊत कुटुंब जे ते आता जालन्याला दाखल झालेलं आहे आणि त्यांचा काही अनुभव आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. 1-1.5 वाजता साधारणतः आम्ही पहलगाम इथे पोहोचलो आणि वरती ते हॉर्सनी किंवा पायी असं घोड्याने किंवा पायी असं जावं लागतं. तर तिथे 5-6 लोक आले आणि त्या 5-6 लोकांपैकी एकाने मला विचारलं, अरे तुम्ही काश्मीरी आहात का? म्हणलं नाही, मी तर इथलाच आहे. म्हणलं नाही, तुम्ही काश्मीरी वाटत नाही, तुम्ही हिंदू आहात का? म्हणलं नाही. त्यांनी मला असं विचारलं आणि मग ते त्यांच्यामध्ये काश्मीरी भाषेत ते बोलत होते. ते चर्चा करत असताना माझ्या एक असं लक्षात आलं की बाबा ते असं बोलत होते की बाबा तिथं आज गर्दी कमी आहे, भीड़ कम है आज वहाँ पे. आणि मी माझ्या घोड्यावाल्याला पण विचारलं, यार म्हणजे काय चर्चा करत होते? म्हणजे आज जरा भीड कम आहे म्हणे. 1-2 दिवसानंतर जेव्हा आपल्या एजन्सीजनी त्याचे जे स्केचेस रिलीज केले त्यापैकी मला एक माझ्या वडिलांना मी सांगितलं, बाबा हे स्केचेस जे रिलीज केले त्यापैकी एक व्यक्ती मला बोललेला आहे. माझ्या वडिलांनी बोलले, आपलं कर्तव्य बनतं, आपण एजन्सीजला हे सांगितलं पाहिजे. तर आम्ही तिथं घाबरलेलो होतो, फार तणावाचं वातावरण होतं, आम्हाला परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही ईमेलद्वारे ती NIAला माहिती दिली होती. तर नेमकी तुम्ही NIAला काय माहिती दिली आणि NIA कडनं काही प्रतिसाद मिळालाय का? NIAला मी सांगितलं, जी तुम्हाला घटना सांगितली की मी तिथे काय कसं गेलो आणि तिथे मला कोण काय कसा दिसला आणि त्या स्टॉलवाल्याचा देखील मी नंबर दिला माणूस. ते मला 2 दिवसानंतर जेव्हा स्केचेस रिलीज झाले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला जो बोलला तो दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी होता. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना. तर अत्यंत महत्त्वाची माहिती या व्यक्तीने दिलेली आहे. यानंतर आता बघूयात वॉर 50. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी झालेली अत्यंत महत्त्वाची बैठक संपली. या बैठकीला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरवली जात होती. या बैठकीला अजित डोवाल, जयशंकर यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानवर जमिनीपासून आकाशापर्यंत बंदी घालण्याची तयारी सुरू केली. पाकिस्तानी विमानांना नो फ्लाय झोनमध्येही टाकण्याचा विचार सुरू आहे. तसंच समुद्री जहाजही भारताच्या हद्दीत रोखण्याची तयारी सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. द मॅन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेनं पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. पाकिस्तानसोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय CITनं घेतला आहे. तर आगामी काळात पाकिस्तानला जाणारी 1000 कोटींची निर्यात थांबवण्यात आली. दहशतवादाविरोधातील लढ्यात रशिया भारताला साथ देणार आहे. पहलगाम हल्ल्याचा रशियाकडून निषेध करण्यात आला असून दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियानं भारताला पाठिंबा दिलाय. भारतीय राजदूत विनय कुमार आणि रशियन उपराष्ट्रमंत्री यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी रशियानं पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला 1 आठवडा पूर्ण झालाय. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणलेत. भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची मोकळी दिली. हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला घाम फोडलाय. पाकिस्ताननं भारताच्या सायबर स्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय सैन्याशी संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केलाय, पण तो पुन्हा अयशस्वी ठरलाय. इंटरनेट ऑफ खलिफा या नावानं कार्यरत असलेल्या गटानं वेब पेजेस खराब करण्याचा, ऑनलाईन सेवा खंडित करण्याचा आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्व मंत्र्यांना चिथावणीखोर वक्तव्य करू नका अशी तंबी दिल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं तंबी दिली आहे. पुण्यातल्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याविरोधात मनसेनं आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा जाळलाय. तसंच मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
मावाच्या कामशेतमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं रॅली काढण्यात आली. तसंच हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोडू नका अशी मागणी सरकारकडे नागरिकांनी केली. कल्याणमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील 6 बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे, तर मागील 4 महिन्यांच्या कालावधीत 36 बांगलादेशींवर कारवाई केली आहे. तसंच त्यांच्या विरोधात 17 केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. सोलापुरातील तरुणांनी नवीन पेठ या मुख्य बाजारपेठेत आंदोलन केलं. यावेळी तरुणांनी हिंदूंकडूनच खरेदी करावी अशा आशयाचे फलक झळकावले होते. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर रंगले. काँग्रेसनं मोदींचा चेहरा नसलेला फोटो ट्विट केलाय. तसंच जबाबदारीच्या वेळेस गायब असं फोटोच्या खाली लिहिलंय. तर याला भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिले. फोटोवरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. सोबतच महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांचं शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. नाक दाबलं की तोंड उघडतं असं म्हणत सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती योग्य आहे असं अण्णांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी यांनी अनोख्या शैलीत पाकिस्तानला इशारा दिलाय. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी भजनाच्या माध्यमातून पाकिस्तानवर कडक टीका करत देशभक्तीचा संदेश दिलाय. तर सुरक्षेबाबत भावनिक संदेश देतानाच त्यांनी राजकीय टोलेही लगावलेत. पुणे शहरात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे. भाजप नेते गणेश घोषांनी एक है तो सेफ है, जाती जाती में भेद मोड दो असा बॅनर लावलाय. तर काँग्रेसचे नेते सद्दाम शेख यांनी जुडेंगे तो जितेंगे असं म्हणत बॅनर लावलाय. पाकिस्तानचा नायनाट हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली असेल असा उल्लेख काँग्रेसच्या बॅनरवर पाहायला मिळतोय. पुण्यातल्या काश्मीरमध्ये अडकलेल्या 650 पैकी 600 लोक परतल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. उर्वरित 50 लोकांनी स्वेच्छेनं काश्मीरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या 2 दिवसातच आमचा या सर्व लोकांशी संपर्क झाला होता आणि त्यानुसार आम्ही योग्य नियोजन केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत जालन्याच्या पर्यटकांना मोठा दावा केलाय. हल्ल्याच्या 1 दिवस आधी बैसन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत यांच्याशी संवाद साधला होता. आदर्शनं एनआयला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेलं संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवलाय. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. संवेदनशील मिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांकडून चेकिंग आणि कोम्बिंग ऑपरेशनही राबवलं जाते. सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलानं सुरक्षा रक्षकांची वाढही केली आहे. युद्धाबाबतच्या बातम्यांनंतर आता इतर बातम्या बघूयात. टॉप 50. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेले 1 रुपया पीक विमा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्ज करण्यात आलेत. यासाठी सुधारित पीक विमा योजना लागू केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ईव्ही वाहनांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. पॅसेंजर ईव्हीसाठी सरकार आता सबसिडी देणार आहे. तर काही ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या
समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीनं राज्यात विविध इमारतींची कामं सुरू आहेत. ही कामं पुढील 50 वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावी अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. जलसंपदा विभागाचे 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार संपन्न झालेत. यामुळे राज्यात 9,200 रोजगार निर्मिती होणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करार झालेत. यामुळे राज्यात 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट सुरक्षा कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीत सुरक्षेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, निर्मला सीतारामन उपस्थित राहणार आहेत. परदेशवारीवर गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई विमानतळावर दाखल झालेत. राज ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले होते. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 5 मे रोजी महाविकास आघाडीकडून फुले चित्रपटाच्या खास शोचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र फुले सिनेमा पाहणार आहेत. नाना पटोलेही यावेळी उपस्थित राहतील. मेट्रो सिनेमाजवळील न्यू मरीन लाईन्स या चित्रपटगृहात हे आयोजन करण्यात आले. आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय. शिंदे गटात कार्यकर्त्याला थेट नेत्याशी भेटण्याला वाव आहे म्हणून रोज हजारो कार्यकर्ते नेते प्रवेश करतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. पहलवान चंद्रहार पाटील यांनी जी काही ताकद लागेल ती देऊ असं विधान शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय. चांगल्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेमध्ये यावं त्यांना वाव आहे. चंद्रहार पाटलांनी आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं स्वागतच असेल अशा शब्दात चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाचे संकेतही त्यांनी दिले. उत्तर महाराष्ट्रात अनेक जण आपल्या संपर्कात असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यात प्रामुख्यानं धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमधील माजी मंत्री आणि माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण प्रवेश करतील असा मोठा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. जळगावमधील माजी मंत्र्यांना शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही घड्याळ हाती घालणार आहेत. सरपंच देशमुख हत्याप्रकरणी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींनी बीडमध्येच का ठेवलं असा सवाल करत जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. देशमुख प्रकरणाची कशा पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्यात आली हे थोड्या दिवसात कळेल असं जरांगे म्हणालेत. बीडचे जेलर नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपी इथेच ठेवतात. आणखी काही कट रचण्यासाठी एकत्र ठेवला आहे का असा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विचारलाय. बीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे मात्र सरकार काय करतंय माहीत नाही असं सोनवणे यांनी म्हटलंय. एका दिवसात जर 2 अधिकारी निलंबित होत असतील तर मागच्या 3 महिन्यात जेलमध्ये काय काय झालं असेल असं धनंजय देशमुख म्हणालेत. आरोपींना वेगवेगळे जेलमध्ये ठेवा तसंच आरोपींना जेलमध्ये सुविधा पुरवल्या गेल्या हे 100% खरं आहे असंही देशमुख म्हणाले. शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयात शिक्षकांनी आंदोलन केले. मंत्रालयात घुसून शिक्षकांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना अडवलं. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंचार सेनेनं मुंबईतील स्विगी कार्यालयाचं शटर बंद केले. स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले. तसंच स्विगीकडून गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला. आठवडाभरात यात बदल झाला नाही तर मुंबईमध्ये स्विगीच्या डिलिव्हरी बॉयजला फिरू देणार नाही असा इशारा दिला. कॉमनवेल्थ गेम भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना ईडीकडून क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट मिळाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर जल्लोष केला. तब्बल 15 वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडलेत.
महाराष्ट्राचे सुपुत्र BR गवई 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथविधीला हिरवा कंदील दाखवलाय. संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर BR गवई नवे सरन्यायाधीश बनणार आहेत. मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. अंकुश आंबेकर यांच्याकडे 5व्यांदा अध्यक्षपदाची धुरा आली आहे, तर उपाध्यक्षपदी भरत गरड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर भंडारा उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून रॅली काढण्यात आली. अंधेरीतल्या एका हॉटेलमधून 5 शूटर्सना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींच्या तपासात हे सर्व गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचं समोर आले. मुंबईतला एक मोठा व्यावसायिक या आरोपींच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतनं. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज निवृत्त होत आहेत. पोलीस दलाच्या वतीनं फणसळकरांना निरोप देण्यात आलाय. त्यामुळे आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याबाबत उत्सुकता लागली. सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू आहे. याशिवाय मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाऊ शकते. विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना निरोप दिला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याची उत्सुकता लागली. नावं सध्या चर्चेत आहेत ती अर्चना त्यागी, रितेश कुमार यांची. सदानंद दाते यांचंही नाव चर्चेत आहे. कुणाची नावं चर्चेत आहेत बघा. सदानंद दाते, त्यानंतर संजय कुमार वर्मा यांचंही नाव चर्चेत आहे. रितेश कुमार आणि अर्चना त्यागी यांचंही नाव चर्चेत आहे. तर देवेन भारती यांच्याकडेही धुरा दिली जाऊ शकते. तर विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. कुणाची वर्णी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी लागणार याची उत्सुकता आहे.